ह्या तिला नथ केली आम्ही नाकात. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता वाजले सकाळची 10. पण तुम्हाला वाटतं की 10 वाजून बाहेरचं तुम्हाला जर का वातावरण दाखवलं ना 7 आणि 8 वाजल्यागत वातावरण वर का बाहेर. कारण की गाईज आभाळ आलेले, पाऊस ही का नाही त्याची काही खात्री नाही आहे. कारण की काल असं सकाळ सकाळ ऊन पडलं आणि दुपारा पाऊस झाला. मग आता आज काय माहिती काय होतंय. तर पण आपल्याला पाऊस आला नाही आला तरी आपल्याला शी तर रानात न्यावाच लागायचे ना. आज शी रानाचं नाही की म्हणजे रोज जातो तसं आज पण जायची. मग त्यासाठी 10:15 वाजत म्हणलं उशीर होत चाललाय ना. मग आता मी काय करतो काही आपल्याला जेवायला रानात काही घेऊन जातो. बघा मित्रांनो, आज जेवणामध्ये हे बघा बघा खाली काय बेरड एक दाफाटे काहीतरी हाय बरं काय ती असं नाव मला नाही. दाफाटे आहेत काय नो जायची मी बांधणार आहे रुमालमध्ये फडकं. हे फडकं असतं ना याच्यात मी बांधणार आहे रानात न्यायला. मला आता इथं बुक नाही म्हणून रानात येऊन चाललंय गाईज. तर गाईज या का मी आपल्याला रानात जेवायला घेतले आणि हे आता मी खिशात ठेवणार आहे. पिशवी नेत नाही पण त्यासाठीच मी खिशात घेऊन जात असतो. या का बसलं नाही खिशात मग हे असं घेऊन जायचं. आणि आता मोबाईलला पिशवी घेऊन जातो कारण की पावसाला मोबाईल वाला त्याच्यामुळं तिथं पिशवीच नाही जाऊ द्या तिथंच कोणाला तरी सांगता येईल. चला गोठे गेलो एक सरप्राईज तुम्हाला दाखवतो. मी नवी चप्पल गाईज. तर गाईज आता गोठ्यावाल्यावर का आणि गोठ्यावाल्याला माझ्या ध्यानातच नाही आपल्या पांड्याला भाकर आणायची. त्या गाई देऊन उभा राहिलाय कशी शेपट आली तो. त्याला किती भूक लागली अगा त्याचं पोट किती खाली गेलंय. पण आता काय माझ्या ध्यानातच नाही. त्याला म्हणतोय जा घरी गेलं दाद्या भाकर टाकेन तर ते घरी जाय नाही. जाऊ द्या मी तुम्हाला दाखवतो. आता बऱ्याच दिवस झाले आपण काही ब्लॉग नाही बनला 2-4 दिवस तर होत आले. मग म्हणलं आता आज काही बनावं बरं का. फायनली आपलं सगळं संपत आलं का गोराय खायचं. आम्ही त्या दिवशी गाईस ते बघा ते कडा दिसतंय ना ते जाऊन आणलं. हे बघा इथं गवताची गंज होती ती संपली. मागचं संपलेलं बऱ्याच दिवस झालं फक्त एवढीच राहिली कडव्याची गंज. आणि काल इतकं हिजलक नाही आम्ही आपल्या बारकी मधल्या वगैरे काय केलं बघायचं तुम्हाला. बघा ती लई येडे करीत पळत होती ना. ठमे इकडे बघ. हा तिला नथ केली आम्ही नाकात म्हणजे येसन टोचलेली. काल इतकं रक्त ते निघलं लय. हे राडा दिसतोय घेऊ सगळा तिन्हीच राडा केलाय. एकलीचाच इतका राडा होता कारण की नाकातलं कातड फडायचं ना राडा करणारच ना. लिंबाला बांधली तरी बघा किती 7-8 जण होतो तरी ऐकत नव्हती. मग किती ताकद होती. मग आता येसन टोचली का ती कुठंच पळत नाही. आणि तुम्हालाच माहिती आहे की गाईस गुरायला येसन टोचल्या गुरं कुठं पळत नाही तर. पण पाऊस पडलं गुरायचं किती अवघड होतं. इथं सपरीत बांधायला जागा नसती. इथं ओलंती होतं. आता पाऊस न म्हणून कोरड झाले. गोठ्यात पण अशी राड आणि चिडचिड होती. मग तिथं कसं सपाट केलंय तसं नासा गोठा आम्हाला प्लेन करून घ्यायचा आहे. कारण की पावसात राडा हो नाही म्हणून आम्ही काय केलंय मुरुम आणलाय. किती मग बघा आता गुरं कशी खाते तर हे सगळा मुरुम आहे का. आम्ही सगळा इकडे हात टाकून घेणार. हे का ही दावण आहे का ही दावण थोडीशी मोठी करायची कारण की इथं बघ आता 3 आहेत ना. आज सध्या म्हैसेला 4 होते ना. मग इथं बांधायला जागा नाही पुरणार म्हणून ही दावण तिथे एक बांधायचं. हे इथे एक असतंय तिथे एक इथं मधली वगार तिकडे म्हणजे 4 बसते ना बराबर. आणि रेंदा होतो की इथं याला काहीतरी करावं लागेल म्हणजे
आपल्या गुराची सोय बराबर परफेक्ट होईल. तर हे सगळं आम्हाला नीट करायचं, त्याच्यामुळे इतका मोरम आणला एक टायली. आणि तो येत नव्हता तवा हे बघा आणताना त्या वावरात बघा किती राडा झाला, कारण थोडा पाऊस होता आणि पावसात फसलं ट्रॅक्टर, मग त्याने आलंच नव्हतं. मग काल फायनली सगळा मोरम आला, एक टायली सवती. पण ते काय होतं, दगड आहेत ना गाईस, ते दगड लय मोठाले आहेत ना, त्याच्यामुळे ते फोडावं लागतात खोऱ्याने. त्या किती मोठाले येतं मोरम, एवढा मोठाला नसतो, बारकाला असतोय. फोडून टाकायचं सगळ्या गोठ्यात, असा सगळा प्लेन करून टाकायचं गोठा, म्हणजे कसं गुरायला अडचणच नाही येणार. निवांतपैकी गुरं बसते ना, म्हैस येईल गेली तरी काय अडचण नाही येणार, काहीच नाही. आणि एकदा काय रानात नाही लागलं का मग तर काही राडाच होणार नाही काहीच. आज सध्या गावात आमचे हेच असे चाललेलं आहे. ते सकाळचं सोडायचे, रानात जायचं, रानातून यायचं संध्याकाळी घरी. मग त्याच्याने ब्लॉग काय बनवते समजत नाही, काही कंटेंट भेटत नाही. त्याच्यामुळे 2-3 दिवस झालं ब्लॉग नाही बनिला. त्याच्यामुळे मग म्हणलं आज काही ना काही बनवतोच. तो मुरुम आला, ते झालं मग म्हणलं जाऊ द्या. तो म्हणता तो मुरुम आला ते एक बनायचा, नाही तर मशील येसन टोचतानी. म्हणजे मशील येसन टोचतानी तिने येड्यावर निश्चित केलं की मग काही डरताच आला नाही, मोबाईल लय येडवून केलं. मग टोचून झाली का मग हे केलं. मग बघा ती कशी खाती, ती तिकडं कडबा खाते, तिला कडबा टाकलाय तर. आणि बघा ही पाट कशी पेरूची पानं खाती, इतका मोठा पेरू झालाय ना, पेरूची पानं खाती. जाऊ द्या गाईज, मग आता आपण रानात जाऊ बरं का. पुरं कवाची दिसण्याची काय माहिती, ते आली का मग रानात जाऊ. आणि आता तुम्हाला दाखवतो की आम्ही रानात गुरं ह्या वर्षी आम्ही आमच्या पाडीला नेणार नाही. तर यावर्षी आम्ही दुसरीकडे रान विकत घेतलेले, तिकडं गुरं नेणार आहेत. पण गुरं आज नाही सोडणार, गुरायला टाईम आहे. कोण चालली दुसऱ्याचं, मला वाटलं की नाही. मग तिकडे नेणार आहे तर मी तुम्हाला ते वावर दाखवतो. आणि मग उद्याच्याला आपण गुरं सोडूच, कारण की आता इथं खायला काहीच नाही राहिलं. नुसता कडबा तर खातं नाही तर येड्यावून करतात ना, त्याच्यामुळे उद्याच्याला आपण गुरं रानात नेणार आहे. तर आज काय शेळ्याच फक्त, बाकी काहीच नाही. हे बघा ही दगडीवर थोडंसं टाकली, मग बाकीचं रानात गेल्या. तर फायनली गायचं आता रानात आल्यावर का तुम्हाला रानात आल्याला दाखवू का. कॅमेरा उडीला का मी ऐकलं नाही बोलत. बघा आता पाऊस चरच आहे, सगळे आहेत आमच्या दोघाच्या शेण तीन गुरण तीन. बघा वातावरण बघा किती भारी झालं, व्ह्यू किती भारी दिसतोय. पांडे झोपलेला आहे, मी बसलोय. बघा गावाकडचं तर म्हणजे आता ही आमची रेग्युलर ड्युटी झाली सुरू राहील. रानात यायचं घरी जायचं, रानात यायचं घरी जायचं. बघा मग. आणि हे घेतलेलं आहे नवीन वावर, आपली पाडी का तिकडे ते बघा, तिथं पाडी आहे आपली, पारत्या कोपऱ्यात तिथं. हे बघा इकडं लय लांब वावर घेतले, कारण की इथं कसं असं वातावरण भेटते म्हणूनच. बघा आपली शेण ते. तर कसं आहे मग, आता आज तर त्याने गुरं आणले तर आपले नाही आणले, उद्या आपण गुरं घेऊन येतो. आज तर काय फक्त एवढीशी शेळी आहे, बाकी त्याची गुरं इथं आणि त्या शेळ्या येतात. मग काहीच नाही, 2 शेळ्या आणि 1 कुत्रा एवढंच आहे. बघा मग बाकी तर वातावरण बघा किती वाढ झाले, पावसाचं काहीच नाही, निसर आभाळ काहीच.